अटकेत असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर या बुवाबाजीच्या आणि या बुवांच्या नादी लागलेल्या ज्या काही उच्चभ्रू उच्चपदस्थ आणि राजकीय पदावर असलेल्या महिलांचा विषय हा सर्वत्र चर्चेला जात आहे. धार्मिक भावना प्रत्येकाच्या मनात असतात, देवाबद्दल प्रत्येकाला आस्था आहे. मी आजपर्यंत ज्या ज्या मंदिरात देवामध्ये दर्शन घेण्यासाठी गेलो, प्रत्येक ठिकाणचा जो एक धागा आहे तो सतत माझ्या हातात वर्षभर त्या ठिकाणी असतो. हा सांगण्याचा काही मोठेपणाचा भाग नाही, परंतु फार उज्जैन ओंकारेश्वर असो, शेगाव संत गजानन महाराज, त्याचबरोबर राजस्थानमधील खाटू श्याम आणि माझ्या हातामध्ये हे जे कडं आहे, हे कडं नांदेड येथील गुरुद्वाऱ्यातनं मी घेऊन हातात घातलेलं आहे. त्याचबरोबर सत्य श्री साईबाबा शिर्डी, देवाला मानणं हा काही गुन्हा नाही, कारण आपल्या सर्वांची आस्था देवाप्रती असते आणि ती असायला सुद्धा पाहिजेत. एक आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती ही प्रत्येक माणसाला आपलं सर्वसाधारण जीवन जगण्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक आहे. देवाला प्रत्येकानं मानलं पाहिजेत. मी सुद्धा देवाला त्या ठिकाणी मानतो, परंतु आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर एक संत गजानन महाराज आणि त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक तेजस्वी महाराज, या दोन महाराजाच्या व्यतिरिक्त आजपर्यंत मी कुठल्याही महाराजाच्या त्या ठिकाणी पाया पडलेलो नाही. लाजकाजं एखाद्या वेळेस कोणाला वाटू नये म्हणून कोणाचे पाय धरले असतील, परंतु बाबाला मानून त्या बाबाचे पाय धरलेलं माझ्या आयुष्यामध्ये कधी घडलेलं नाही. नव्हे तर मी आत्तापर्यंत 5-7 बाबा हे माझ्या परिसरातून किंवा माझ्या परिवारातून त्या ठिकाणी पिटाळून लावलेले आहेत की माझ्या जवळचे जे काही लोक आहेत अशा लोकांना मी या गोष्टीपासून आवरत नाही किंवा त्यांच्या भावना ज्या आहेत त्या माझ्या विचारामुळे किंवा माझ्या मानण्यामुळे मी दुखावत नाही. परंतु माझं त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना सांगणं असतं की या आधुनिक काळामध्ये असा कुठला बाबा नाही की त्या बाबाला त्या ठिकाणी देवरूप प्राप्त झालेलं आहे. असो, मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक गोष्ट आवर्जून बोललो आणि त्या गोष्टीवर मी माझं मत व्यक्त केलं की असे बाबा जे आहेत हे बाबा त्या ठिकाणी लोकांची वाट लावण्यासाठीच त्या ठिकाणी बाबा झालेले असतात. महिलांना त्या ठिकाणी बळी पाडण्यासाठीच त्यांचा हा सगळा उहापोह आणि सगळा अट्टहास असतो. परंतु काल मी बोलल्याप्रमाणे शिकलेली, सवरलेली आणि उच्च पदावर, राजकीय आणि प्रशासकीय पदावर असलेले जे काही आपल्या समाजातील महानुभाव आहेत आणि ज्या महिला आहेत, त्या महिला या बाबांच्या विळख्यामध्ये आणि यांच्या या भोंदूगिरीला बळी पडतातच कसे. जसं मी कालही बोललो की AI आणि मशीन लर्निंग आणि इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीची गोष्ट ज्यावेळेला आपण बोलतोय आणि एका बाजूला ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या आणि दुसऱ्या बाजूला आपण या भोंदूगिरी, या भामटेगिरीचं त्या ठिकाणी अनुकरण करायचं आणि त्याचं समर्थन करायचं, ही गोष्ट त्या ठिकाणी वाईट आहे. मी अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्प्लिट झाल्यानंतर, या पक्षाचे 2 भाग झाल्यानंतर, ज्यावेळेला अजितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये हा पक्ष जेव्हा काम करायला लागला, तेव्हापासून माझा थोडा जो पक्षामधला वावर आहे किंवा पक्षामध्ये असलेला जो इंटरेस्ट आहे तो वाढला. कारण दादा हे एक व्यक्तिमत्व मला त्यावेळीसुद्धा आणि आतासुद्धा आवडायचं आणि दादांचे विचार जे पुरोगामी, फुले, शाहू, आंबेडकरांना मानणारे धर्मनिरपेक्ष जे विचार होते अजितदादांचे, ते मला आवडायचे. तेव्हापासून माझा वावर थोडासा या पक्षामध्ये मी वाढवला होता आणि पक्षाच्या वरिष्ठ लोकांसोबत भेटण्या बोलण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत ते मी थोड्या मुंबईला जाऊन, पुण्याला जाऊन किंवा ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यक्रम येतं, ज्याच्यामध्ये शिर्डीचं एक चिंतन शिबिर मी 3 दिवस त्या ठिकाणी अटेंड केलं, नागपूरचंही चिंतन शिबिर त्या ठिकाणी मी अटेंड केलं, त्याचबरोबर मुंबई, पुणे मंत्रालय आणि बारामतीसारख्या कार्यालयामध्ये जाऊन मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या
वरिष्ठ लोकांसोबत त्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. फार सना मलिकपासनं तर थेट अजितदादापर्यंत, तटकरे साहेबापर्यंत प्रत्येकांसोबत फोटो काढून घेण्याचा जो काही माझा मोह होता तो मी पूर्ण केला आणि सर्व नेत्यांसोबत माझे फोटो त्या ठिकाणी मी काढून घेतले. आजही माझ्या मोबाईलमध्ये ते आहेत. परंतु या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सर्वांना ज्यांचं आकर्षण होतं आणि सर्वजण ज्यांच्याकडे आकर्षित व्हायचे, इवन संपूर्ण महाराष्ट्रभरातनं ज्यांच्यासाठी हा चर्चेचा विषय होता, त्या रुपाली चाकणकर या महिलेबद्दल मला कधी त्या ठिकाणी आकर्षण झालं नाही किंवा अनेक वेळा शिर्डीच्या शिबिरामध्ये, पुण्याच्या कार्यालयामध्ये, मुंबईमध्ये या चाकणकरबाई ज्या आहेत ह्या माझ्यासमोर अनेक वेळा आल्या, परंतु त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह मला कधीच झाला नाही. तर कारण काय की एक इंग्रजीमध्ये म्हण आहे की ऑल ब्युटिफुल थिंग्स आर डेंजरस. तशा ह्या चाकणकरबाई ज्या होत्या या ब्युटिफुल तर होत्या, परंतु त्याच्यासोबतच त्या डेंजर आहेत ही गोष्ट मला बऱ्याच वर्षापूर्वी, बऱ्याच दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी त्या ठिकाणी जाणवली होती. म्हणून कधीही चाकणकरबाईच्या जवळ जाऊन त्यांना बोलण्याचा किंवा त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह मला कधी झाला नाही. एक वेळा पुण्याच्या दादांच्या कार्यालयामध्ये आमच्या सोबत असलेल्या एका कार्यकर्त्यांनी, आम्ही थोडंसं दादांची भेट घेण्याच्या व्यस्ततेमध्ये असताना तिथं चाकणकर मॅडम, ज्यावेळेला रुपाली ठोंबरे आणि चाकणकर मॅडम यांचे जे काही क्लॅशेस झाले होते त्यावेळेचा तो 8 डिसेंबरचा दिवस होता. चाकणकरबाईच्या सोबत फोटो काढण्याची विनंती ज्यावेळेला आमच्या एका मित्रानं त्यांना केली होती, त्यावेळेला सवयीप्रमाणे आमच्या मित्राच्या तोंडामध्ये जो गुटखा आहे खर्रा तो होता आणि चाकणकर मॅडमनं आमच्या मित्राला तिथंच अजितदादांच्या पुण्याच्या बारामती हॉस्टेलच्या बाजूच्या ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये त्या ठिकाणी एका विशिष्ट लेवलपर्यंत जाऊन झापून काढलं होतं. तो विषय नंतर आमच्यासोबत असलेल्या दुसऱ्या एका आमच्या मित्रांनं आमच्या कानावर त्या ठिकाणी टाकला. तर मी त्यांना सांगितलं होतं की या बाईपासनं थोडं सावध राहिलेलं बरं. यानंतर आपण पथ्य पाळू की रुपाली चाकणकर यांच्या जवळ किंवा त्यांच्या नादाला लागण्याचा प्रकार आपण करू नये, आपल्याला ते परवडण्याजोगं नाही. परवाला सन्माननीय विधान परिषदेचे आमदार मिटकरी साहेब यांना भेटायला आम्ही अकोल्याला गेलो असता त्या ठिकाणी जी पत्रकार परिषद झाली आणि मिटकरी साहेबांनी या चाकणकर मॅडमच्या आणि खरात साहेबांवर जे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, त्यांनी दिलेली माहिती आणि एकूणच या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस कानावर पडल्या तर त्यावेळेला या अशोक खरात, कॅप्टन अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे जे काही लागेबांधे आहेत या गोष्टीचा संबंध कुठेतरी दिवंगत उपमुख्यमंत्री आणि आपले नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघात आणि त्यांच्या घातपात मृत्यूशी कुठंतरी कनेक्शन त्यांचं आहे अशी शंका मिटकरी साहेबांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. गंभीर गोष्ट आहे की असा काही तंत्रमंत्राचा प्रकार हा बारामतीमध्ये किंवा देवगिरी बंगल्याच्या बाहेर त्या ठिकाणी झाला असेल तर या सगळ्या गोष्टीचा एक सुगावा, एक क्ल्यू किंवा चौकशीचा एक धागा आहे असं पकडून अजितदादाच्या मृत्यूमध्ये या कॅप्टन अशोक खरात आणि रुपाली चाकणकर आणि अजितदादांच्या अवतीभोवती फिरणारे हे जे काही नेते आहेत यांचा काहीतरी त्याच्यामध्ये सहभाग आहे का, या अँगलनं त्या ठिकाणी या SITनं जी कॅप्टन अशोक खरात यांच्या चौकशीसाठी जी SIT नेमलेली आहे त्या SITनं त्या अँगलनं तो तपास करावा. त्याचबरोबर अजितदादांच्या मृत्यूचा तपास ज्या यंत्रणेकडे त्या ठिकाणी दिलेला आहे त्या यंत्रणेने सुद्धा रुपाली चाकणकर आणि हे जे आपले अटकेत असलेले कॅप्टन अशोक खरात आहेत यांचा सुद्धा काहीतरी संबंध त्या गोष्टीशी आहे का, हा तपास या दिशेनं आणि या अँगलनं त्या ठिकाणी करावा अशी आमची त्या ठिकाणी विनंती आहे. त्याचबरोबर जसं एक आणखी म्हण आहे की दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए,
तशाच प्रकारे हे जे बाबा लोक आहेत, हे बाबा लोक कुठल्याही महिन्याला महिला जी आहे तर तिला झुकवतात, फक्त एखादी झुकणारी पाहिजेत. नाहीतर सर्वसामान्य चांगल्या घरातल्या ज्या काही सुसंस्कृत महिला आहेत, ह्या महिला अशा बाबांच्या त्या ठिकाणी नादाला लागत नाहीत. आणि एखादी महिला जोपर्यंत झुकत नाही तोपर्यंत कुठलाही बाबा हा महिलेसोबत अतिप्रसंग किंवा महिलेसोबत अशा प्रकारचं दुष्कृत्य हे करू शकत नाही. ह्या महिला स्वतःहून या सगळ्या बाबांच्या विळख्यामध्ये त्या ठिकाणी जातात. या प्रकरणामध्ये जे काही 1-2 व्हिडिओ कॅप्टन अशोक खरातांचे त्या ठिकाणी बाहेर आले, याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही आम्ही थोडीशी भावनेला आणि या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून ऑब्झर्व केली पाहिजे की या व्हिडिओमध्ये महिलांसोबत कुठल्याही प्रकारची जबरदस्ती झाली नाही. या महिला ज्या आहेत या स्वखुशीने आणि कुठल्याही प्रकारचा प्रतिकार न करता त्या बाबासोबत त्या ठिकाणी रिॲक्ट करताना दिसत आहेत. त्या बाबाला तर ठीक आहे, ह्याच गोष्टी करायच्या आहेत, परंतु अशा गोष्टी करणाऱ्याला त्या सगळ्या कारनाम्याला, मनसुब्याला आणि त्याच्या जाळ्यामध्ये आपसुकच आपण शिकले सवरलेले लोक ठिकाणी जाऊन पडतो. तर त्याच्यामध्ये त्यांचा जेवढा दोष आहे तेवढा दोष आपला सुद्धा आहे की आपण डिप्रेशनच्या नावाखाली, कुठं एन्झायटीच्या नावाखाली, कुठं थोडीशी जीवनामध्ये असलेली निराशा किंवा अडीअडचणी या सगळ्या गोष्टीचं थोताण करून, नाव करून आपण आपसुकच या सगळ्या लोकांना बळी पडतो. तर ही गोष्ट त्या ठिकाणी कुठेतरी थांबायला पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे की या 56, 57 की 58 की 100 व्हिडिओ आहेत, या व्हिडिओमध्ये ज्या ज्या महिला त्या ठिकाणी या बाबाच्या याच्यामध्ये आलेल्या आहेत त्यांची आणि त्यांच्या पतीची नावं ओपन करायला पाहिजेत. म्हणजे अशा प्रकारच्या शिकल्या सवरलेल्या बाया ह्या ज्या बळी पडतात तर ह्या सुद्धा एक वेळा उजागर झाल्या पाहिजेत. आणि हे जे सो कॉल्ड पती येतं की आपण आपलं स्वतःचं जनावर एखाद्या दुसऱ्या कोणाच्या ताब्यामध्ये सहजासहजी देत नाही आणि स्वतःच्या पत्नीला अशा बाबाच्या आश्रमामध्ये एकट्यानं किंवा परिवारातील सदस्य त्या ठिकाणी नसताना आपण ज्यावेळेस पाठवतो तर याच्यामध्ये कुठेतरी आपली स्वतःची सुद्धा त्या ठिकाणी ती एक गोडचूक आहे. असो, कलियुग आहे, या कलियुगामध्ये वाईट काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, चांगलं वागणारे हे दुर्मिळ आहेत. परंतु अशा कलियुगामध्ये आपण सुद्धा त्या ठिकाणी सतर्क राहिलं पाहिजेत आणि अशा बुवाबाजीच्या या भानामतीच्या या सगळ्या प्रकाराला आपण तरी बळी पडलं नाही पाहिजेत, एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.